अनेकांच्या हातात डिग्री असते, पण करिअरचं काय? हा प्रश्न खूप मोठा आहे नाही का? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे NEP 2020 नेमकं याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलंय. आणि हे धोरण विशेषतः कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचं चित्र कसं बदलतंय तेच आज आपण जरा सविस्तरपणे समजून घेऊया. या नवीन शैक्षणिक धोरणाचा ना एकच साधा सरळ मंत्र आहे, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर थेट कामासाठी तयार व्हायचे. म्हणजे आता शिक्षण फक्त थिअरीपुरतं मर्यादित राहिलेले नाहीये, तर विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून इंडस्ट्री रेडी बनवण्यावर जोर दिला जातोय. म्हणजे बघा, शिक्षणाचा सगळा खेळच बदललाय. आधी आपलं ध्येय काय असायचं? फक्त डिग्री मिळवणं. पण आता ध्येय आहे पहिल्या दिवसापासूनच जॉब मार्केटसाठी तयार असणं. आणि हाच तो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे जो NEPने आणलाय. पण मग एक खरा प्रश्न समोर येतो की आजच्या या स्पर्धेच्या युगात फक्त एक पदवी खरंच पुरेशी आहे का? याचं उत्तर अगदी साधं आणि सरळ आहे, नाही. आणि हीच गोष्ट नवीन धोरणाने अगदी बरोबर ओळखली आहे. डिग्री तर मिळाली, पण नोकरीचं काय? हा प्रश्न आजकाल जवळजवळ प्रत्येक पदवीधराच्या मनात येतोच. शिक्षण आणि नोकरीसाठी लागणारी कौशल्य यांच्यात एक खूप मोठी दरी तयार झाली होती. आता हीच दरी भरून काढण्याची वेळ आलेली आहे. इथे बघा, पारंपरिक शिक्षण आणि NEPचा दृष्टिकोन यातला फरक एकदम स्पष्ट दिसतोय. एकीकडे जुनं शिक्षण फक्त थिअरी आणि मार्कांवर अडकलेलं होतं, तर दुसरीकडे NEP 2020 मुळे थिअरी आणि प्रॅक्टिकल स्किल्स यांची मस्त सांगड घातली जातेय. आता शिक्षण फक्त पदवीसाठी नाहीये, तर करिअर घडवण्यासाठी आहे. पण मग ही दरी भरायची कशी? त्यासाठीच NEPने एक जबरदस्त पूल बांधलाय आणि त्याचं नाव आहे स्किल एन्हान्समेंट कोर्स म्हणजे SEC. हा खरं तर ज्ञान आणि नोकरी यांना जोडणारा एक कौशल्याचा सेतूच आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर SEC म्हणजे असे कोर्सेस जे थेट नोकरीसाठी लागणारी व्यावसायिक कौशल्य शिकवतात. यामुळे होतं काय की शिक्षण आणि इंडस्ट्रीच्या गरजा यांच्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा तयार होतो. या कोर्सेसची उद्दिष्ट एकदम क्लिअर आहेत. पहिलं म्हणजे नोकरीसाठी तयारी करून घेणं. दुसरं, फक्त कामापुरतं नाही तर आयुष्यासाठी जी महत्त्वाची कौशल्य लागतात ती विकसित करणं. तिसरं, शिक्षण आणि उद्योग यांच्यातलं अंतर कमी करणं. आणि चौथं, पुस्तकात जे काही वाचलंय ते प्रत्यक्षात वापरायचं कसं हे शिकवणं. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण प्रत्यक्षात हे काम कसं करतं? चला एक उत्तम उदाहरण पाहूया, विशेषतः कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ते उदाहरण आहे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग म्हणजेच टॅली. आता टॅली म्हणजे फक्त एक सॉफ्टवेअर आहे असं समजण्याची चूक अजिबात करू नका. खरं तर ही एक प्रचंड ताकदवान व्यावसायिक कला आहे. एक असं कौशल्य ज्यामुळे करिअरला एक योग्य आणि निश्चित दिशा मिळू शकते. पण टॅली इतकं महत्त्वाचं का आहे? पहिलं कारण म्हणजे लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यवसायाला आज टॅलीची गरज आहे. दुसरं, यामुळे अकाउंट्स, GST आणि फायनान्शियल रिपोर्टिंगचं प्रॅक्टिकल ज्ञान मिळतं. तिसरं म्हणजे अकाउंटंट, टॅक्स कन्सल्टंट किंवा अगदी फ्रीलॅन्सर म्हणून काम करण्याची दारं उघडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या हातात एक जॉब रेडी स्किल आहे. हा जो आत्मविश्वास मिळतो ना, तो खूप मोलाचा आहे. आणि हेच कौशल्य दोन मौल्यवान गोष्टी देतं. एक म्हणजे करिअरसाठी एक स्पष्ट दिशा आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड आत्मविश्वास. आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एका व्यक्तीच्या करिअरचा प्रवास कसा असू शकतो याची ही एक छोटीशी झलक बघा. टॅली शिकून ज्युनियर अकाउंटंट म्हणून सुरुवात करता येते. तिथून अनुभव घेऊन पुढे टॅक्स कन्सल्टंट बनता येतं किंवा मग स्वतःचा व्यवसायही सुरू करता येतो. संधी अनेक आहेत. पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तर तोच आत्मविश्वास. जेव्हा हातात असे एखादं ठोस, बाजारात मागणी असलेलं स्किल असतं ना, तेव्हा भविष्याची भीती वाटत नाही. उलट एक प्रकारची सुरक्षितता आणि स्वतःवरचा विश्वास कैक पटीनं वाढतो. याबद्दल डॉक्टर भारत खरात यांनी एका वाक्यात खूप छान गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, हा अभ्यासक्रम केवळ चांगले गुण मिळवण्यासाठी नाही तर एक उत्कृष्ट करिअर घडवण्यासाठी आहे. आणि खरं तर हाच या संपूर्ण बदलाचा आत्मा आहे. थोडक्यात काय, तर खरं यश हे फक्त ज्ञानाने किंवा फक्त कौशल्याने मिळत नाही. जेव्हा ज्ञान आणि कौशल्य यांची ताकद एकत्र येते ना, तेव्हाच खरं यश मिळतं. आणि हीच NEPची गुरुकिल्ली आहे. तर मग आता विचार करायला हवा की केवळ डिग्रीच्या एका कागदावर अवलंबून राहायचं की ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर आपलं भविष्य स्वतः घडवायचं. हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे.